नमस्कार, मी सीए प्रज्ञा श्रीधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत करते। आजकाल स्मार्टफोन सगळ्यांकडेच आहेत आणि सगळ्यांना स्मार्टफोनमध्ये गेम खेळायची सवय सुद्धा आहे। जसं की ड्रीम11 आहे, रमी सर्कल आहे आणि हे गेम खेळून बरेच जण कॅश प्राइजेस सुद्धा जिंकतात। पण ह्या कॅश प्राइजेसवरती इन्कम टॅक्स लागतो। तो कसा आणि किती लागतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। ऑनलाइन गेम्स जसे की ड्रीम11 किंवा रमी सर्कल खेळून तुम्ही जे काही कॅश प्राइज जिंकताय त्याच्यावरती तुम्हाला स्ट्रेट अवे 30% इन्कम टॅक्स भरायचा आहे। इथे तुम्हाला स्लॅब रेटचा बेनिफिट मिळणार नाहीये। आता उदाहरणार्थ एक रमेश म्हणून मुलगा आहे ज्याला रमी सर्कलवरती रमी खेळायची फार सवय आहे आणि एकदा काय होतं की त्याला रमी सर्कलवरती 1 लाख रुपये तो जिंकतो। आता रमी सर्कल त्याला हे 1 लाख रुपये त्याच्या बँकेत देणार आहेत का? तर नाही। रमी सर्कलवाले काय करतील तर ह्यावर 30% TDS कापतील आणि उरलेले 70,000च त्याच्या बँकेत जमा करतील आणि हे 30%चं काय होईल तर हे 30% त्याच्या पॅन कार्डवरती जमा केले जातील। रमेश काय करू शकतो तर इन्कम टॅक्स पोर्टलला लॉग इन करून त्याचा फॉर्म 26AS चेक करू शकतो। त्याला त्यामध्ये हा TDS दिसून जाईल। आता जेव्हा रमेश त्याचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला जाईल तेव्हा त्याला हे उत्पन्न त्याच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवणं भाग आहे, कारण ही माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटपर्यंत पोहोचली आहे। त्याने जर ते उत्पन्न इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये नाही दाखवलं तर त्याला नोटीस येण्याचे हाय चान्सेस आहेत। थोडक्यात काय तर तुम्ही कुठलाही ऑनलाइन गेम खेळलात त्यावर जर तुम्हाला काही बक्षीस मिळालं किंवा कॅश प्राइज जिंकलात तर त्यावरती तुम्हाला 30% टॅक्स हा भरायचाच आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।